राजखाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या आपण 19 जानेवारीपर्यंत हवामान अंदाज पाहणार आहोत. आणि शेतकरी मित्र, खास करून म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्हीच्या मध्यभागी समुद्रामध्ये 2 चक्राकार दाब तयार झाले आहेत. आणि त्या दाबाचा प्रभावामुळे महाराष्ट्रात काय परिस्थिती राहील, तरी शेतकरी मित्र, त्या 2 प्रभावामुळं चेन्नई, कर्नाटक तसेच तेलंगणा या राज्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे. तरी आपण शेतकरी मित्रांनी काय काळजी करायची गरज नाही की महाराष्ट्रात पाऊस येईल का. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी 19 जानेवारीपर्यंत पावसाचा कसलाच अंदाज नाही. परंतु 5 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे. तसे 6 तारखेपासून वातावरणात परत बदल होत आहे. थोडे ढगाळ वातावरण कमी होईल. 7 तारखेला देखील वातावरण ढगाळ कमीच राहणार आहे. आणि 8 तारखेपासून परत असे ढगाळ वातावरण की चादर पसरल्यासारखे एकदम नॉर्मल ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात जोरदार थंडीला एकदम सुरुवात होणार आहे. तरी शेतकरी मित्र, ही थंडी 7 अंश ते 8 अंश सेल्सिअस अशी राहणार आहे. आणि ही थंडी जवळजवळ 19 जानेवारीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी 12 आणि 13 तारखेला थोडे परत वातावरण ढगाळ होणार आहे. त्यामुळं थंडी एकदम नॉर्मलशी कमी होईल, परंतु थंडी राहणार आहे. आणि 19 जानेवारीपर्यंत सध्या तरी थंडी जोरदार राहणार आहे. तशी पाहिलं असता पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महिना जानेवारीचा थंडी राहण्याची दाट शक्यता आहे. आणि तापमान हे जवळजवळ, आणि शेतकरी मित्रांनो, 6 तारखेपासून तापमानात खूप घट होणार आहे. तरी 6 तारखेला देखील रात्री 7 वाजल्यापासून थंडीला चांगली सुरुवात होणार आहे. ही थंडी जवळजवळ विदर्भ साईड आणि सोलापूर, सांगली, पुणे या भागामध्ये जोरदार थंडी राहणार आहे, 8 अंश ते 9 अंश सेल्सिअस. तसेच 7 तारखेपासून जोरदार आणखीन परत थंडीला सुरुवात होणार आहे. तरी 7 तारखेला सांगली, संभाजीनगर, पुणे, अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये एकदम जोरदार थंडी राहणार आहे. ही थंडी हिवपाळल्यासारखी थंडी राहणार आहे. आणि ही थंडी जवळजवळ 19 तारखेपर्यंत राहणार आहे. आणि थंडीत रोजची रोज वाढ होत राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, 8 तारखेला परत जोरदार थंडी राहणार आहे. 8 तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र गारठणार आहे. कारण 8 तारखेला 8 अंश ते 5 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान महाराष्ट्रात राहणार आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये 7 अंश सेल्सिअस तापमान राहील. परंतु ही थंडी एकदम जोरदार, ही 11 तारखेपर्यंत तरी एकदम जोरदार थंडी राहणार आहे. आणि 12 तारखेला थोडेफार नॉर्मलचे थंडीचे प्रमाण कमी होऊ शकते. परंतु परत थंडीत ही जोरदार सातत्याने वाढ राहणार आहे. आणि 13-14 तारखांना परत थंडीचे प्रमाण आणखीन थोडे कमी होणार आहे काही भागामध्ये. फक्त नाशिक, सुरत, जळगाव, नंदुरबार या भागामध्येच 14 तारखेला थंडीचे प्रमाण थोडे जास्त राहील. आणि इतर जिल्ह्यामध्ये परत थंडी थोडीफार कमी होणार आहे. ती थंडी जवळजवळ 14 आणि 15 तारखेला कमी राहणार आहे. आणि परत 16 तारखेपासून म्हणजे 15 तारखेलाच रात्री परत थंडीमध्ये परत आणखीन जोरदार वाढ राहणार आहे. आणि ही थंडी नाशिक, अकोला या भागामध्ये हिवपाळल्यासारखी थंडी पडणार आहे. तसेच संभाजीनगर या भागामध्ये देखील एकदम जोरदार थंडी राहणार आहे. तरी शेतकरी